पण बाय द वे ही आयडिया कोणाची आहे? चांगली आहे ना, माझी आहे. मीच म्हटलं की अजिबात नाही अमर, मी हा प्रोजेक्ट अरुसाठी करत होतो. आता अरुलाच करायची इच्छा नाही तर त्या जागी मी मेघाचा का विचार करू? अरे दादा, मेघानेही अरुवहिनी सारखंच अंध मुलांसाठी थोडंफार काम केलंय आणि अरुवहिनीचंच मत आहे की हा प्रोजेक्ट मेघानं हँडल करावं. हो दिग्विजय, आणि मला आता घरातही खूप कामं असतात हो. त्यामुळे मला संसार आणि प्रोजेक्ट हे दोन्ही एकत्र सांभाळणं खूप अवघड जाईल. मी फार तिचा विचार करू शकतो आणि त्याच्या अगोदर मी तिचा एक इंटरव्ह्यू घेईन, तिची एक टेस्ट घेईन आणि मगच काय ते ठरवूया. मी ऐकलंय की तू अंध मुलांसाठी वगैरे काम करत होतीस. हो. इथलं कुठलंही पान काढ आणि वाचून दाखव. मी ह्या शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे तू आहेस. काही गोष्टी नात्यांच्या पलीकडच्या असतात. माझं आणि तुझं नातं असंच जगावेगळं आहे. अरू, काय? काय म्हणालात तुम्ही? दाजी, दिग्विजयनी आज मला जे हवं ते दिलंय. दाजी अंध विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य सुरू करणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी माझी निवड केली आहे. दाजी, हे प्रेझेंटेशन तू बनवलंस? हो. कसं? हे प्रेझेंटेशन जे तू बनवलंस ते आणि सोनपूरची शाळा कमालीचं साम्य आहे. ते मी गेले होते ना तिथे सोनपूरच्या शाळेत. मला ती खूप वेगळी वाटली म्हणून. एनिवेज, तू आता रात्री काम करत बसू नकोस, जाऊन झोप. हं? उद्या सकाळी वगैरे करशील. घे. बांगड्या कोणाच्या आहेत? या बांगड्या तुझ्याकडे कशा काय आल्यात? त्या बांगड्या अरूच्या आहेत. आज या तुमच्या लाडक्या मेघाने या घरात चोरी केली आहे. आमच्या बांगड्या चोरल्या तिने. मेघा, दिग्विजय काय म्हणतोय ते खरं आहे? तू चोरी केली आहेस का या घरात? नाही. मम्मा, ही साफ खोटं बोलतेय. नाही दिग्विजय, मी खरं बोलते. तुझ्या हातातल्या बांगड्या अरुंधतीच्या नाही आहेत, कारण अरुंधतीच्या बांगड्या आम्ही आज सकाळी सराफाकडे पॉलिशिंगला दिल्या आहेत. आणखीन काही ऐकायचं? नाही, आम्हाला कळत नाही दिग्विजय, तुझा मेघावर एवढा राग काय? का तिच्या मागे लागलायस तू एवढा? झाला तेवढा तमाशा पुरे. यापुढे सांभाळून वागा सगळे. जा, झोप जा अरुंधती.